हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन. तर पहिलं जे काही एक्झाम्पल आहे ना ते आपण घेणार आहोत ॲडिशनचं. आता इथे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं 4/3 + 2/3 म्हणजे या दोघांचा जो काही डिनोमिनेटर आहे तो सेम आहे 3 3. आणि म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, डिनोमिनेटर जर सेम असेल तर न्यूमिनेटरची काय करायची ॲडिशन, म्हणजे 4 आणि 2 किती होत्या 6, 6/3. हे काय आलं आपलं ॲन्सर. तर नेक्स्ट काय आहे 7/8 + 3/8 म्हणजे काय, तुम्हाला ह्या दोघांचं 7/8 मध्ये काय ॲड करायचं आहे 3/8. पण इथं पण जो काही तुम्हाला डिनोमिनेटर दिसतो तो काय आहे, दोघांचा पण सेम आहे 8. म्हणून जो काही तुमचा न्यूमरेटर आहे त्याचं तुम्ही काय करायची आहे ॲडिशन, म्हणजे 7 आणि 3 किती होत्या 7 8 9 10. आन्सर किती आलं 10/8. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे. आता ह्या एक्झाम्पल काय तुम्हाला 1/2 + 3/4 म्हणजेच आता इथं तुम्हाला काय दिलेलं आहे 1/2 मध्ये काय ॲड करायचं 3/4. आता ह्या दोघांचे काय आहे, जे काही डिनोमिनेटर ते डिफरंट आहे. जर डिनोमिनेटर डिफरंट असेल तर आपल्याला हे एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे, तर 4 आणि 1 आणि 4चा मल्टिप्लिकेशन करायचं, 4 1 जा 4, ॲडिशन करायची प्लस, आणि 3 × 2 6. आणि जे काही दोन डिनोमिनेटर आहेत त्यांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन, म्हणजे 4 2 जा 8, 6 आणि 4 10. ॲन्सर किती /8. ॲन्सर काय आलं 10/8. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. इथं काय तो दिलेलं आहे तुम्हाला 3/5 + 4/3 म्हणजे काय, जे काही 5/3 मध्ये काय ॲड करायचं आहे आपल्याला 4/3. तर इथं जो काही डिनोमिनेटर आहे तो दोघांचा पण काय आहे डिफरंट. अशा केसमध्ये आपल्याला काय करावं लागणार, एक तर डिनोमिनेटर सेम करायचा, नाहीतर मग काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला तर आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 3 काय करायचं आहे 3ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 3 जा 9 प्लस जे काही मध्ये तुमचं प्लस साईन आहे म्हणून आपण मध्ये प्लस द्यायचं आहे. 4 5 जा किती होतो 20 / 5 × 3 15. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 20 + 9 29 / 15. हे काय आलं आहे आपलं ॲन्सर. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन. आता इथं 9/8 - 4/8 म्हणजे काय, दोघांचं डिनोमिनेटर सेम आहे पण न्यूमरेटर डिफरंट आहे. अशा केसमध्ये काय करायचं, जो काही न्यूमरेटर आहे त्या म्हणजे त्यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आणि डिनोमिनेटर जो आहे तोच लिहायचा. 9मधून 4 गेले तर किती होणार आहे 5, डिनोमिनेटर सेम म्हणून इथं काय येणार तुमचा 8. नेक्स्ट एक्झाम्पल 5/2 - 3/2. आता काय करायचं, दोघांचं पण डिनोमिनेटर 2 हा सेम आहे. मग आपण काय करणार न्यूमिनेटरची इथं सबस्ट्रॅक्शन म्हणून काय करणार सबस्ट्रॅक्शन. 5मधून 3 गेले किती राहणार आहे 2 / 2 म्हणजे त्याचा ॲन्सर जर 2 2 नी 1, 2 / 2 किती येणार आहे 1. सेम. आता जे काही आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल दिले ते काय 3/2 - 5/1/5 म्हणजे इथं जो काही तुमचा डिनोमिनेटर तो काय डिफरंट आहे. डिनोमिनेटर जर डिफरंट असेल तर आपल्याला काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यांची सबस्ट्रॅक्शन, म्हणजे 3ने जर 5ला मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे 15. आणि याच्यामध्ये साईन कोणतं आहे मायनस. 2 1 जा 2 / 5 2 जा 10 = 15मधून 2 गेले 13 13 - 10 13 - 10 हे काय आपलं ॲन्सर. नंतर नेक्स्ट जे काही आपलं लास्ट एक्झाम्पल आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे 8/2 - 4/5. आता इथं जो काही डिनोमिनेटर तो काय डिफरंट आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, = 8 5 जा 40 - 4 2 जा 8 / 5 2 जा 10 = 14मधून जर 8 गेले तर किती राहणार आहे 32 / 10.
हे आपलं काय आलं आहे ॲन्सर. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.